नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला रेशमरत्न संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करीत आहोत शेतपरीक शाळा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, मी माझी जे मी बॅच काढलेली आहे याची पूर्णच व्हिडिओ टाकलेला आहे. टनलपासून चॉकी कशी बनवली, माल कसा बनला होता आपला, आपण वेचणी कशी करत आहे. तर बघा, 14 एप्रिल असल्यामुळे थोडं मजुराची थोडी टंचाई असल्यामुळे आपल्याला एक दिवस लेट जात आहे, पण काही हरकत नाही, आपला माल आपला पोचणार आहे. तर आज दोन विषयावरती मुख्य बोलणी करून घेऊया. मी बरेचशा शेतकऱ्यांनी चर्चा केली, तर मला असं वाटलं शेतकऱ्यांपुढे अडचणी भरपूर आहेत आणि त्या अडचणीतून मार्ग कसा काढावा, आपण आपल्या अनुभवातून त्यांना जे फायदा होणार आहे तो शेअर करूया. तर दोन चर्चामध्ये आपण विभागणी करूया. तर हे पहिला चर्चा आहे की मी ट्रान्सपोर्ट कशी करतो आणि कमीत कमी पैशात कशी करतो आणि एकटा ट्रान्सपोर्ट करतो मार्केटपर्यंत. आणि अकोल्यापासून बीड हे 330 किलोमीटर आणि जालना 220 किलोमीटर. तर स्पेशल गाडी केली तर आपल्याला जवळपास जालन्यासाठी 7,000 रुपये लागतात आणि बीडसाठी 8,000 रुपये घेते गाडीवाला. तर हा एक विषय झाला. दुसरा विषय असा आहे की आपण थोडंसं मजूर का म्हणू, आपल्या चुकीमुळे मार्केटमध्ये डागी त्याच्यामध्ये मिक्स करतो 1-2 किलो आणि डबल पण 1-2 किलो. तर बघा मित्रांनो, ते व्यापारी आपल्यापेक्षा खूप जास्त हुशार आहेत आणि आपण जो विचार करतो 1-2 किलो आपला माल त्याच्यामध्ये जाणार, तर ते 2 किलो नाही, ते 10 किलोचा भाव कमी देणार नाहीत तुम्हाला, हे मी गॅरंटी देतो. कारण की मी बघितलेलं आहे तसं. आणि ते ज्या ठिकाणी त्याची बीट लागते ना, त्या ठिकाणी तुम्ही अनुभवून घ्या. तर थोडा उशीर का झाला चालेल, पण डागी कोष टाकू नका. 2 ते 3 किलो जास्तीत जास्त. थोडी बॅच हे झाली तर 5 किलो निघतात आणि त्याचं वजन हे 2-2.5 किलो 5 किलो असं निघतं. आणि डागीचं पण 2-2.5 किलो 5 किलो निघतं. तर बघा मित्रांनो, या 2-2.5-5 किलोचं नुकसान काय होतं तर आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. तर हे दोन विषय आज घेऊन आलो. तर चॅनलला नवीन आले तर सबस्क्राईब नक्की करा. कारण की आम्हाला अडचणीतून आमची जी अडचणी आहेत, शेतकऱ्याच्या अडचणी आहेत, त्या कुठे समान झाल्या तर त्याच्यातून जे आम्ही श्रम घेऊन उपाय काढलेले आहेत, तर ते शेतकऱ्यांना समजून शेतकऱ्यांचा तो डायरेक्ट फायदा हो, नुकसान न होता. तर चालू करूया. तर आपला माल काढणे जवळपास झालेला आहे, थोडंसं राहिलेलं आहे, तर ते होऊन जाईल. आणि ट्रान्सपोर्टचा विषय घेऊ आपण पहिला. तर ट्रान्सपोर्ट मी कसा करतो, तर ट्रान्सपोर्ट करण्याकरिता मी माझ्या थोडा युक्ती वापरलेली आहे, ती मी तुमच्या शेअर करतो. तर माझ्या गावाहून पुण्यासाठी बस जातात आणि त्या बसला मी 2018 साली नवीन उद्योग चालू केला. माझ्यापुढे सगळ्यात मोठं आव्हान होतं मार्केटपर्यंत पोहोचायचं. कारण की मी एकटा शेतकरी होतो आणि इतका लांबवरती माल न्यायचा कसा, हा एक मोठा प्रश्न होता. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यावर मी उपाय असा केलेला होता. मी शहरात ठिकाणी अकोट जवळ आहे तालुका, त्या ठिकाणी गेलो होतो आणि मी सहज बसलेलो होतो आणि तो विचारच करत होतो स्पेशल गाडी बघण्याचा. तर मला जी बस जाते ना पुण्याला, ते दिसली आणि त्यांची जी डिक्की ओपन केली होती त्यांनी, मला त्या डिक्की दिसली. तर त्या डिक्कीमध्ये मी चौकशी केली, तर त्याच्यामध्ये 5 क्विंटल बी माल असला आपला तर बसून जातं, इतके मोठे डिक्के त्या गाडीला असते. तर त्यांच्यासोबत मी बोलणी केली. तर त्यावेळेस जास्तीत जास्त मी त्यांना 70-80 रुपये 2018 साली डाग देत होतो. पण मला ते परवडत नव्हतं. कारण की आपण 10 किलोची गोणी भरत होतो आणि 1-1.25 क्विंटल माल निघाला तर 12-13 गोणी निघत होते आणि ते त्यांना 1000 ते 1200 रुपये आपल्याला द्यावं लागत होते. तर मी त्याच्यावर एक युक्ती शोधली. तर मी मोठी गोणी वापरली 22 किलोची, 21-22 किलो ज्यात गोणीचा माल बसतो. आणि तेच जे 11-12 गोणी भरत होते ते आपण 5 गोणीवर केलेलं आहे. आणि त्यांना मग नंतर मी 100 रुपयाने त्यांना देत होतो. तर 500 रुपयामध्ये मी जालना पोहोचत होतो 2018 साली आणि 200 रुपये माझे 700 रुपयामध्ये पोहोचत होतो. पण आता भाडेवाढ झाल्यामुळे तर काय झालेलं आहे, ते मी 21-22 किलोचीच गोणी आता 150 रुपयाला म्हणा, कधी-कधी 120-130ला, म्हणजे असं थोडंफार कमी जास्त करून येत असतो. तर 1 क्विंटल जरी माल असला ना, तर आपले 5 गोणे असतात आणि 5 गोण्याचा आपल्याला 120-130 नाही आपण दिलं तर 800-900 रुपयामध्ये आपण त्याचं हे लागतं. आणि 200-300 रुपयाला आपल्याला भाडं लागतं. असं 1000-1100 रुपयामध्ये मी जालन्याला पोचतो. आणि जालन्याला मार्केटला नवीन मोंड्यावर एक वॉचमॅन काका आहेत, ते आम्हाला थांबवून म्हणजे त्या ठिकाणी शोरूम आहे, त्या ठिकाणी रात्रभर थांबवण्याची सोय करतात. आणि आम्ही त्या ठिकाणी शेडमध्ये पाणी पाऊस आला तरी 2018 पासूनच थांबत आहोत. आणि सकाळी जालना मार्केट नवीन मोंढा त्याच्यामध्येच असल्यामुळे 5 मिनटामध्ये मार्केटला पोहोचत होतो. तर हे झाली जालन्याची. पण
त्रास काही सोडण्याचा मार्ग नव्हता शेतकऱ्यांना. म्हणजे त्रास आपल्याला वेळोवेळी होत होता, की कारण की मार्केटमध्ये माल कमी येत होता, व्यापारी नव्हते. तर नवीन एक प्रॉब्लेम तयार झाला, की जालना मार्केटला भाव कमी मिळतो. तर मग आपल्याला बीडला न्यायला होतं. तर बीड हे 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे जालन्यावरून. तर आणखीन एक प्रॉब्लेम उद्भवला. तर असं त्या प्रॉब्लेमवर मी काय केलं मग, की त्या ठिकाणून एक छोटा ॲटो केला. एक 1-1.5 क्विंटल त्याच्यामध्ये माल जातो असा, आणि एक बोलणी करून घेतली. तर तो म्हणत होता की खूप लांब आहे आणि एमटी मारावं लागतं, म्हणजे खाली यावं लागतं तिकडून. तर त्या पद्धतीनं त्यांच्यासोबत मी बोलणी केली. तर ते भाऊ म्हणत होते 1700च्या खाली मी काही येणार नाही. तर त्याला म्हटलं ठीक आहे, 1700 ते दिलं. तर बघा मित्रांनो, 1700 आणि हे आपले 1100-1100 तर बघा हे 3000च्या आतमध्ये मी बीडला पोचलो, आणि ते एकटाच. आणि त्या ठिकाणून मला बीडला पोचल्यानंतर त्या ठिकाणी येण्याची सोय अशी झाली, की मी परळीपर्यंत बसनं जात होतो, आणि त्या ठिकाणून परभणी, पूर्णा, अकोला आणि अकोटपर्यंत रेल्वेने येत होतो. तर तो खूप स्वस्ताचा प्रवास आहे, आणि सकाळपर्यंत मी पोहोचून जात होतो. तर अशा प्रकारे माझं ट्रान्सपोर्ट मी कोच घेऊन एकटाच करत होतो, आणि बॅच पूर्ण एकटा काढतो. तर त्याच्यासाठी यंत्र आहेत माझ्याकडे, ट्रॅक्टर छोटा. तर त्याच्याकडे मजूर लागत नाही, फक्त वेचणीकरता मजूर लागतो. मार्केटपर्यंत मी एकटाच पोहोचवतो. मी तुम्हाला याच्या पूर्वीच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे. तर नवीन शेतकऱ्यांनी असं परिस्थिती जे बदलत राहणार त्याच्यावरती उपाय काढून आपण काम करत असतो. तर तुमच्याकडे बस असतील तर त्या बसचा संपर्क साधून थोड्या पहिल्या वेळेस वाटतं, पण नंतर मग सगळं बरोबर होऊन जातं एक वेळेस गेले की. तर असं तुम्ही नियोजन करा. तुमच्या भाड्यामध्ये बघा किती बचत झाली. 8,000 रुपये भाडं बीडचं लागत होतं, तर त्या ठिकाणी मी जास्तीत जास्त 3 आणि 3,500 रुपयापर्यंत मी मध्ये पोचलो. तर 5,000 रुपयापर्यंत माझी बचत झाली. तर बघा, काही न करता आपण थोडेसे कष्ट घेतले तर 5,000 रुपये एका दिवसाचे मिळत आहेत आपल्याला. तर ते 5,000 रुपये आपण कोणत्याही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी खर्च करू शकतो. तर अशी मी बचत केलेली आहे, आणि त्यामुळेच माझा रेशीम उद्योग चांगला अकोला जिल्ह्याचा जो तेल्हारा जो आमचा तालुका आहे त्याच्यामध्ये चांगला फुलवलेला आहे. पण शेतकऱ्यांना कष्ट करण्याची थोडं सवय नाही आहे. तर त्या त्या प्रमाणात प्रचार झाला नाही रेशीम उद्योगाचा. पण मला माहीत आहे कोणत्याही ठिकाणी आपण जागृत झालो तर 40-50 हजार रुपये आपण कमवू शकतो, हे आम्हाला माहीत होतं. तर याच पद्धतीने 2018 पासून कंटिन्यू बॅच काढत आहे, आणि मला चांगलं उत्पन्न होऊन त्याच्यामधून पैसा मिळत आहे. तर पैसा महत्त्वाचा. आपण शेतीमध्ये लागवड केली, लाखो रुपये लावले. आता टरबूज बघा तुम्ही या उन्हाळ्यात, आणि त्याच्यापासून काहीच मिळालं नाही. तर आपल्याला तसं नाही आहे याच्यामध्ये नुकसान हे लिमिटेड आहे, आणि नफा हा अनलिमिटेड आहे. आणि आता दुसरा विषय घेऊन आपण दुसरा विषय आहे आपला कोशाच्या भावासंबंधित. बघा मित्रांनो, हा कोश किती स्वच्छ आम्ही साफ केलेला आहे. याच्यामध्ये डागी डबल पोचट टाकलेलं नाही. आपण समजतो की आपल्याला 2 किलोचा भाव जास्त मिळेल, 600 रुपयाने 1200 रुपये होतील. पण मित्रांनो, ते तुम्हाला 50 ते 70-80 रुपयापर्यंत भाव कमी देतात. आणि तुमचा माल 1 क्विंटल असला तर तुम्हाला 7,000 ते 8,000 रुपयात नुकसान होते त्याच्यामध्ये. आणि ते पोचट किती निघतात, 2-3 किलो 5 किलोपर्यंत निघतात. खराब बॅच गेले 10 किलो पण निघतात, तो काही विषय नाही आहे. पण ते त्यांचं नुकसान कधीच व्यापारी करणार नाहीत. चांगला माल न्या, आणि चांगलाच भाव घ्या त्या ठिकाणी. आणि पोचट जे डागे आहेत ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये टाकलं कसं कमी करण्याचं प्रमाण करू. तर ते पद्धत वापरा. कारण की ते व्यापाऱ्यांना ते दररोजच काम असतं, आणि आपण जातो तर आपल्याला भाव हवा असतो. तर ते आपलं मागणी बरोबर आहे, पण त्याच्यामागं खूप मोठं तर्कशास्त्र आहे. व्यापारी कसं जास्तीत जास्त 40 सेकंदामध्ये तुमचं बीट लागते, आणि आपण म्हणतो ते मध्य ठिकाणी पण हात टाकून बघतात. बीडवाले म्हणा, जालनावाले म्हणा. जालन्याला तर खूपच बिकट परिस्थिती आहे. त्या ठिकाणी आपल्याला बीट लागल्यानंतर बी डागी डबल काढतात ते त्याच्यामधलं. तर बघा, ते तर निघणारच आहे आणि नुकसान पण होणारच आहे. तर तुम्ही त्याच्यावरती सुरुवातीलाच डागी डबल नाही नेले तर त्यांना काही प्रॉब्लेमच राहणार नाही. आणि कच्चा माल नेऊ नका. काही काही शेतकरी चौथ्या दिवशी माल नेतात, तर ते चुकीचं आहे. ते चुकीचं असं आहे की ते त्या हलवून बघतात आणि स्मेल घेऊन बघतात. तर स्मेलमधून माहीत पडते त्यांना पिपा मेलेला आहे काय. तर आणि हलवून बघितलं तर त्यांना अंदरचं साऊंडवरून माहीत पडते की पिपा तयार झाला की नाही झाला. तर याच्यावर भाव ठरत असतात. तर तुम्ही लक्ष द्या. काही ठिकाणी व्यापारी करत पण असतील तसं, पण जास्त मोठ्या मार्केटला तसं होत नाही. आणि चांगला भाव घ्या. कमी माल क्वांटिटी निघाली तरी भाव जास्त मिळाला तरी तुमचं ते त्याच्यामध्ये कवर होते वजन. तर इतकं काही भीतीचं कारण नाही आहे. रेशीम उद्योगामध्ये आपण तो भाग शिकला पाहिजे.
आणि पुढची बॅच बघू आपण. आपल्याकडे 70 अंडीपुंजाचा पाला बाकी आहे. तर उन्हाळ्यात घरी न बसता आपण जे 10, 20, 30 हजार रुपये मिळतील आपल्याला त्याच्याकरता आपण काम करू. आणि घरी राहण्यापेक्षा शेतीवर राहणे कधी परवडते, कारण की आपले शेड जे आहे ते इतकं थंड राहतं आणि घरी कूलर लाईट नसतं कधी कधी. तर आपण आपल्या सोलर पाट्या असतात, पाणी असतं चालू शेडवर. तर आपण या ठिकाणी चांगलं उन्हाळ्यामध्ये काही विद्यार्थी असतील त्यांनी अभ्यास करावा शेडमध्ये येऊन, आणि काही शेतकरी असतील त्यांनी घरी न राहता आपण एक बॅचच घेऊन बघायची. पण रोगासंबंधित आपण बोलणार पुढचे, की उन्हाळ्यात कोणते कोणते रोग येणार, जे की खूप थोडं किचकट काम आहे. पण माझा अनुभव जो आहे तो 7 ते 8 वर्षाचा, मी त्याच्यावरती ते अनुभवातून बोलणार आहे, की कोणत्या कोणत्या वेळेला कोणते कोणते रोग येतात आणि ते येतातच. टेम्परेचर हाय झालं तर कोणता रोग येतो, टेम्परेचर जो थंडीमध्ये कोणता रोग येतो आणि पावसाळ्यामध्ये कोणता रोग येतो. पण एक लक्षात ठेवा, मी एक तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. थोडंफार थंड असलं तर चालतं, मला त्याच्यामध्ये रोग कमी येतात. पण उष्ण झालं तर 100% रॅकवर चढणारा रोग येतो. तर त्या बाबतीत आपण पुढच्या व्हिडिओत बोलू. तर हा होता आमचा प्रवास, जो की मी एकट्यानं पूर्ण केलेला आहे, आणि मार्केटचा पण व्हिडिओ टाकू. तोवर तुम्ही आमचा जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार शेतकरी मित्रांनो.